गावरान जर तुम्हाला चव चाखायची असेल तर आईचा वाडा हे हॉटेल अगदी आपल्या या मैदानाच्या बाजूला झालेलं आहे. तिथे आवर्जून आपण व्हिजिट द्या आणि दुपारच्या लंचची व्यवस्था स्वखर्चाने ती पैसे देऊन तुम्हाला जेवण करायचं हे देखील लक्षात असू द्या. अस्सल गावरान चव जर तुम्हाला चाखायची असेल तर आदरणीय विजय शेठ डरे यांच्या आईचा वाडा या ढाब्याला आपण आवर्जून भेट द्या. इट्स ओ टू कॉम्बॉक्स ऐकूयात आकाश शेळके सरांचा आवाज. थँक्यू. थँक्यू करण अँड ऑल्सो किरण, दोन्ही नवीन चेहरे आज सोबत मी म्हणेन या क्रिकेट अबाउट जे काही आपल्याला मत मांडण्याची संधी मिळाली आहे त्याबद्दल आज मी माझं सौभाग्य म्हणतो की तुमच्या सोबत बसतोय. सोबतच आज या स्पर्धेसाठी ज्यांनी इन्व्हाइट केलं स्वर्गीय अभिप्रतिष्ठान अँड संग्राम मिलन क्रिकेट संघ नितलस या सर्व कमिटीचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय आणि सरळ सरळ तुम्हा सर्वांना घेऊन चलतोय क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये. स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. अंपायर सिग्नल गेम ऑन. काकडे सर आहेत आय थिंक. येस, सगळ्यांना ऑल द बेस्ट. नवीन सीझनच्या सर्वांना भरपूर शुभेच्छा. प्रवीणजी म्हात्रे साहेब बुरदुलचे आणि रायगडचे एक धडधाकट खेळाडू विश्वासजी पाटील साहेब लिजंड खेळाडू आहेत. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपली जागा आहे मंचावरती आहे, आमच्या मनामध्ये आहे आणि अर्थातच या आयोजकांच्या मनामध्ये आहे. आपण इथे यायचं आहे. सुरुवात झाली चौकारासह. पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय ज्या पद्धतीनं फलंदाजी करतायत आघाडीचे दोन फलंदाज जिकडे विकी हजारे आणि स्वप्नील शेंद्रे आहेत. सुरुवात केलेली आहे विकीनं, ती 4 सह. सामना आहे राधाकृष्ण क्रिकेट संघ तोंडे आणि दरम्यान ऋणव 11 नारेन. दोन्ही यंगस्टार आणि यंग कम्युनिटीचे संघ आहेत आणि या संघांच्या अबाउट जर सांगायचं झालं दोघांची जी जडणघडण राहिलेली आहे ती भरपूर छान आहे. एका बाजूनं विश्वास पाटील यांचा सुपुत्र खेळतोय आदिनाथ पाटील जो पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलाय आणि पॉवर प्ले मध्ये आपण पाहिलं चौकाराचा थोडासा मार बसला परंतु दुसरा बॉल त्यानंतर मात्र लाईन मध्ये थोडेसे बदल झाले गेले आणि स्वर्गीय बापू नाडकर्णी यांचा मंत्र तो अंमलात आणत गोलंदाजी करतोय. बाय कॉन्सन्ट्रेट अबाव बॉल अँड गुड लाईनचा बॉल पुन्हा एकदा ॲज लाईक दॅट कॉपी पेस्ट बॉल टाकायचा प्रयत्न परंतु लाईन थोडासा विस्कलित झालाय. अंपायर वलालेत वाईट बॉलचा त्यांनी कॉल दिलाय त्यामुळे अतिरिक्त 1 रन मिळते. एका धावेने धावसंख्या फलकाला पुन्हा एकदा नवा आकार येतोय. संघ जाऊन पोहोचलेला आहे तो म्हणजेच 5 अंकावरती. यतीन दादा आहेत या परिसरातील एक उत्कृष्ट गुणलेखक. उसटणेमधून ते आपण पाहतोय खरं तर येत आहेत आणि अनेक साऱ्या स्पर्धा आज ते कव्हर करताना पाहायला मिळत आहेत. त्यांनाही शुभेच्छा देऊया नवीन सीझनच्या. आई एकविरा लाईव्ह इव्हेंट सर्वाधिक जास्त जलद गतीनं प्रगती करणारी ही एकमेव स्ट्रीमिंग इव्हेंट लाईव्ह वाहिनी आहे. त्यांचंही कौतुक करूया. अंपायरचा इकडे इशारा आपण पाहतोय या वाईटसाठी रिव्ह्यू आहे. बॅटिंग टीमकडून हा त्यांनी क्लेम करायचा निर्णय घेतलाय. प्रत्येकी संघाला 2 रिव्ह्यू आहेत. योग्य तो वापर करा. क्रिकेटसाठी या गोष्टी तुम्हाला जरूर अवेलेबल केल्यात त्यामुळं या गोष्टी थोड्याशा आपण पाहतोय गेम चेंजर राहतील मॅचमध्ये, यात काही मात्र शंका नाहीये. त्रुटी तुमच्या जरूर दूर केल्या जातील. पंचांनी निर्णय सोपवलाय तिसऱ्या पंचांकडे. यस, तिसऱ्या पंचांकडून निर्णय आलेला आहे की हा चेंडू फेअर बॉल आहे. तेजस खाटे आलेत, राहुल खाटे. यस, PPL मध्ये देखील अनेक सारे खेळाडू आपल्याला या गावातून सिलेक्ट होताना पाहायला मिळाले त्यामुळे त्या पडावसाठी देखील आपण त्यांना शुभेच्छा देऊयात. डीजे मास्टर आपलंही कौतुक. मॅचकडे पुन्हा एकदा घेऊन चालतोय. P1 मध्ये गोलंदाजी आदिनाथ पाटील. स्ट्राईक एंडला विकीसाठी हा बॉल हाफ ट्रॅकर आणि या बॉलला आपण पाहतोय अगदी हॅमर शॉट फटका खेळलाय. बॉल जातोय फाईन आणि अगदी आपण पाहतोय लॉंग स्टॉपच्या मधोमधून बॉल सीमारेषा बाहेर. षटकार. असं वातावरण चौबाजूला आपण पाहतोय हिरवल दाट झाडी मधोमध्ये डोंगराच्या कुशीमध्ये वसलेले मैदान आणि त्यामध्ये भक्तिरसाचा हा संगम. अर्थातच भरपूर छान अशा गीतांची आपण पाहतोय उधळण होती आहे डीजे मास्टर यांच्याकडून. एक सूचना आहे, यापुढील जो सामना आहे तो विजेता वर्सेस विजेता ही क्लॅश होणार आहे त्यामुळं पहिल्या सामन्यामध्ये विजेता संघानं कुठेही जायचं नाहीये. पुन्हा एकदा त्याच दिशेने डोलावलाय. वन्स अगेन वन मोर टाइम. रो मधला दुसरा येतोय. छान फलंदाजी. अजून एक बिग हिट सिक्सर.
ते हल्ले जरूर झाले गेले, ज्यामध्ये एक चौकार 2 षटकाराचा आपण इकडे पाहिला. भाऊ मी नाही थांबू शकत. पहिलं षटक आपण पाहतोय. येणारे निर्णय आणि त्याचा मी म्हणेन कॉमेंट्री पक्षी काही संबंध नाहीये. सो तुम्हाला ज्या काही त्रुटी आहेत तुम्ही पंचांशी संपर्क करा अशी विनंती सगळ्या खेळाडूंना मी करेन. मॅचकडे मी घेऊन चालतोय. एकूण धावा धावफलकावरती 18 आहेत. 18 रन्स, कुठलाही लॉस नाहीये, त्यामुळे बिनगडाच्या मोबदल्यात खेळतात. पहिल्या षटकामध्ये या धावा आपण बनताना बघितल्या. शेवटच्या बॉलवरती 1 धावेनं आपण पाहिलं एंड झाला ओव्हरचा. आणि या ओव्हरमध्ये आदिनाथ थोडासा मागडा ठरलाय तोंडरे क्रिकेट संघासाठी. ओव्हर नंबर 2 मध्ये निवड करण्यासाठी आपण छोटीशी टीम मीटिंग घेतली आहे आणि तिथे आपण पाहतोय प्रतीक पाटीलची निवड झालेली आहे दुसऱ्या षटकासाठी. 6 षटकांचा सामना आहे, त्यामुळं इथे आपण पाहतोय थोडासा जो खेळायचा आपण पाहतोय जो काही निर्णय आहे त्यामध्ये थोडेसे बदल करावे लागलेत खेळाडूंना, कारण की अशा स्पर्धा भरपूर कमी मिळत आहेत खेळण्यासाठी. 4 ओव्हरचा गेम आणि 6 ओव्हरचा गेम यामध्ये जमीन आसमानताचा फरक आहे. सो त्यामुळं थोडीशी काळजीपूर्वक खेळ करणंही तेवढंच महत्त्वाचं झालेलं आहे आता क्रिकेटमध्ये. आणि क्रिकेटला चांगले दिवस आलेत, यात काही मात्र शंका नाही आहे. अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म उभा केला त्याबद्दल आपण जरूर स्वर्गीय अभिप्रतिष्ठान अँड संग्राम इलन क्रिकेट संघ नितलज संघाचं जरूर कौतुक करूया आणि त्यांनाही शुभेच्छा देऊयात या सीझनसाठी, कारण हाही संघ भरपूर छान संघ राहिला आहे. त्यांच्या खरं तर खेळाची इम्प्रूव्हमेंट पाहिली तर त्यांनाही आपण अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिलं. आणि त्यांचं एक टॅगलाईन आहे की संग्राम इलन के आगे कोई बोल सकता है क्या. जरूर आज त्यांच्या या आयोजनानं हे सर्व काही सिद्ध केलंय. पंच वळालेत, दोनही हात भूमीला समांतर करत शाहरुख खानच्या स्टाईलनं आपली अदाकारी भूमिका दाखवतायत. व्हाईट बॉलचा कॉल आहे. अतिरिक्त 1 धाव आता टीमच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. या एका धावेनं धावफलक पुढे जाईल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते एकूण 19 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 0 लॉस. तोंटेकडून गोलंदाज प्रतीक. ओव्हर नंबर 2 साठी निवड आहे. सुरुवात थोडीशी खराब. हा बॉल हलक्या हातानं खेळल्यात, फिल्डर आहेत तिकडे. यार्ड सर्कलच्या आतमध्ये फिल्डिंग भरपूर छान, फेकी तेवढीच आपण पाहतोय तत्परतेनं झाली आहे. आणि विकेट किपरही आपलं काम चोखरीत्या बजावतोय. मधोमध्ये जो वेल होता त्या वेळामध्ये आपण पाहिलं की अगदी 1 धाव कंप्लीट करत असताना स्ट्राईक रोटेशन मध्ये सातत्यपणा ते आता इथून टिकवून ठेवतायत. हे भरपूर गरजेचं आहे. मेरिटचा खेळ क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की मेरिटनं खेळणं भरपूर गरजेचं आहे, अत्यंत आवश्यक आहे. कारण आपण पाहतो मी ऑफ साईडचा बॉल ऑफ साईडला मारायचा, लेग साईडचा बॉल लेग साईडला मारायचा. चांगला बॉल असेल तर मग त्याच्यावरती हल्ला करा, खरा बॉल आपल्यासाठी असेल तर मग त्याला डिफेन्स करा. हा बॉल पहा, फुल टॉस लेनचा बॉल आहे, मेजवानी आहे, पूर्णपणे वापर. स्वाईप केलाय, बॉलला दिशा दिली, अगदी यष्टांच्या मागे स्ट्रोक केलाय आणि हा बॉल आपण पाहतोय जातोय सीमारेषा बाहेर, चौकार. अप्रतिम खेळाडू पाहायला मिळत आहेत. संगम राजेचं कौतुक आहे. आजच्या दिवसामध्ये 50 धावांची एक आपण पाहिली की बहारदार खेळी त्यानं केली होती. शेवटच्या क्षणाला एक चर्चा आणि एक चर्चेला उधार आलं होतं की ज्या वेळेला 3 धावा हव्या होत्या त्यावेळेला मिसफील्ड झाली आणि तिथे आपण पाहिलं की विजेता संघ ठरला गेला. जर त्या धावा झाल्या नसत्या तर मग त्याच्या त्या 50 धावा कुठेतरी कामी आल्या नसत्या, अशाही चर्चा झाल्या गेल्या होत्या. सो आपण पाहतोय ज्या पद्धतीनं त्यांनी विजय मिळवला ते भरपूर चांगला आणि सोयीस्कर झालं त्यांच्यासाठी. आता पुढच्या फेरीमध्ये त्यांची निवड झालेली आहे. सो त्यांना सामना खेळायचा आहे आणि तो सामना 5 षटकांचा असणार आहे. ओ द विकेट. हा बॉल बॅटच्या मधोमध मिस टायमिंग स्ट्रोक आहे परंतु आणि मिसफील्ड झाली आहे तिकडे. या छोट्या छोट्या चुका आहेत पहा. या पद्धतीनं झेल सुटणं तुमच्यासाठी कितपत योग्य आहे. पकडा झेल आणि जिंका खेळ क्रिकेटचा एक दस्तूर आहे. क्रिकेटचा हा एक कानमंत्र आहे आणि हा मंत्र ज्या वेळेला तुम्ही मैदानामध्ये अंमलात आणता त्यावेळेला मग जिंकणं थोडं सोयीस्कर आणि सोपं होऊन जातं. टीमची धावसंख्या एकूण धावा धावफलकावरती आपण पाहतोय 25 धावा लागलेल्या आहेत. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. ओ द विकेट. पुढचा बॉल. हा बॉल हलक्या हाताने खेळलेत, कारण थोडासा आपण पाहिलं की बॉलमध्ये आपल्याला स्विंग पाहायला मिळाला. आतल्या बाजूने बॉल बोलला थोडा, त्यामुळं बॅट्समनला इथे आश्चर्याचा कडू धक्काच बसला. आणि इथून आपण पाहू शकतो की या बॉलवरती कुठल्याही प्रकारची धाव घेण्याचं त्यांनी धाडस दाखवलं नाहीये आणि सेफेस खेळलेत. यदि यहाँ से बचेंगे तो और बनाएंगे हीच रणनीती आहे. एक जीवनदान मुळात मिळालेला आहे आणि किंबहुना त्याचाच आता फायदा उचलणार यासाठी तो मैदानामध्ये स्टे करतोय. ओ द विकेट. याही वेलचा बॉल
लाईन मध्ये आपण पाहू शकतो पंच आता इथून मात्र रीड करताय. तोपर्यंत धावा घेण्याचा प्रयत्न आहे, मिसफील्ड झाली आहे, 1 रन पूर्ण केली आहे. पंच वळाले आणि वाईड बॉलचा कॉल. अजून एक अतिरिक्तची धाव, 1+1, 2 धावा या बॉलवरती. बिना पायल बजे घुंगरू अशा पद्धतीचं समीकरण आहे हे. आणि या धावा मिळत आहेत आता इथून बॅटिंग करणाऱ्या टीमला. बॅटिंग युनिट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विकी हजारे आणि स्वप्नील शेंद्रे 2 आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये खेळत आहेत. ओपनिंगला आलेत, सलामीला आलेत. कर्मवीर आणि धर्मवीर फलंदाज आहेत. त्यामुळे कर्म काय असणार आहे, चांगलं क्रिकेट खेळायचं आहे. आणि धर्म काय, गेल्या काही वर्षांपासून आपल्या गावानं टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये जो काही नाव कमावला आहे तो तुम्हाला टिकवून ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी तुमची मॅटर करते. टीमची धावसंख्या आपण पाहू शकतो. ओव्हर संपली आहे. दुसऱ्या क्रमांकाचं हे षटक होतं, प्रतीक पाटील आले होते. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं व्हाईट बॉलचं त्यानं सुरुवात केली होती, डॉट बॉलनं त्यांनी समाप्त केली आहे. एकूण 9 धावा या ओव्हरमधून आपण येताना पाहिल्या. कुठल्या प्रकारची सफलता नाहीये. 2 षटकांचा खेळ झालाय. एकूण धावा धाव फळकावरती 13.50च्या सरासरीनं विदाउट लॉस 27. धावांमध्ये बदल आपण पाहिला होता. सुरुवात जी झाली होती ती अगदी 18 धावांसह झाली होती. असं वाटलं की आता ही जर फ्रिक्वेन्सी त्यांनी मेंटेन ठेवली तर एक उच्चतम स्कोर. आणि सुरुवातीच्या पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळालं की धावा जास्त झाल्या आणि त्यानंतर धावा चेस देखील होत गेल्या. त्यामुळं या मैदानावरती धावा बनतायत याची संकेत चिन्ह आपण पहिल्या सामन्यामध्ये या टुर्नामेंटच्या बघितलेल्या आहेत. सो त्याचाही थोडा विचार करून इथे गोलंदाजी करणं आणि फलंदाजी करणं महत्वाचं आहे. यात काही मात्र शंका नाहीये. 27 झालेत. सत्तावीस धावा धावफलकावरती आपण इथे पाहू शकतो. ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी निवड आहे आणि आपण पाहतोय की सांघिक तिसरं वैयक्तिक दुसरे षटक आदिनाथ पाटील. ओव्हर द विकेट नेण्याचा निर्णय आहे. फिल्डर तिकडे, चांगली फिल्डिंग अपेक्षित होती परंतु आपण पाहतोय आउटफील्डला आणि चेंडूला भिडणं त्याला कठीण झालं. मिड विकेट मधून बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स होती. टॉप शॉट देखना फटकाय. धावा मिळतायत 4. आणि गतीनं बीट करणारे गोलंदाज यशस्वी ठरतात टेनिस क्रिकेटमध्ये. ओ द विकेट हा बॉल भरपूर छान चेंडू. लाऊडली अपील तिकडे आपल्याला पाहायला मिळते. पंचांकडे आशेच्या नजरेनं पाहतायत. पंच फेटाळतायत पूर्णपणे या अपीलीला. कुठेतरी अंपायर्सला गुमराह करायचा प्रयत्न देखील असावा खेळाडूंचा. कारण आपण पाहतो स्लेजिंग क्रिकेटमध्ये आता एक फार तर मी म्हणेन असा आधार बनलाय ज्याच्या आधारे अनेक सारे संघ सामना जिंकतात. मग त्यामध्ये आपण पाहतो की एखादा खेळाडू जो थोडासा आपण पाहतो की त्याचा कालखंड असेल, त्याचा जो काही खेळाचा म्हणेन हिस्सा असेल, जो काही ज्या पद्धतीने तो खेळतो त्याची जाणीवपूर्वक नेणीव ज्या वेळेला अनेक खेळाडूंना असते. ओ झेलसाठी चान्स आहे. लॉंग ऑनला सापळं होतं आणि अडकला अखेरकार. सलामीची जोडी तोडण्यामध्ये आदिनाथला पहिल्या षटकामध्ये भले नाही परंतु दुसऱ्या षटकामध्ये यश आलंय. पहिला फलंदाज बाद होतोय रुनव 11 नारेंचा आणि पहिला धक्का.
कॅच होते लॉंगॉनला आणि लॉंगॉन मध्ये आपण पाहिलं की झेल तिकडे टिपला गेला. यस प्रितेश तिकडे आपण पाहिले. हा झेल ज्या पद्धतीने कॅरी केला अगदी सोप्या सहजतेने त्यांनी कॅरी केला आणि ब्रेक थ्रू देणं गरजेचं होतं कारण साजेदारी बनत चालली होती. एक जीवनदान खेळाडूला मिळालं होतं मधोमध्ये सेकंड ओव्हरमध्ये. सो तिकडे आपण पाहिलं की आता या खेळाडूला मैदानामध्ये कितपत योग्य उभं ठेवणं आपल्यासाठी चांगलं आहे. जरूर एक मोठं समीकरण होतं आणि ते समीकरण तोडीत आणलंय, मोडीत आणलंय. आदिनाथला ही सफलता मिळाली, सांघिक सफलता तोंडरेसाठी. ओद विकेट, खेळाडू तयार आहे. त्यावेळेचा बॉल पुन्हा एकदा गतीनं बीट करायचा निर्णय आणि बॅट्समन थोडासा आपण पाहतोय की या बॉलवरती बीट झाला. असे धक्के त्याला देणं गरजेचं आहे गोलंदाजाला कारण पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा येऊनही पॉवर प्लेचं ओव्हर हाताळलेला गोलंदाजाला पुन्हा एकदा इथे आपण पाहतोय निवडलेला. एक किस्सा जरूर सांगेल. मुरबीचा खेळाडू नरेश ज्यावेळेला 6 मध्ये 30 धावा त्यानं खर्च केल्या होत्या, 6 मध्ये 5 सिक्सेस त्याला बसले होते, तरी ज्यावेळेला 6 मध्ये 7 धावांची गरज होती पुन्हा एकदा त्याच गोलंदाजी निवड केली होती आणि त्या खेळाडूने तो सामना वाचवला होता. म्हणजे खेळाडूचा कॅलिबर आपल्याला तेवढं आपण पाहतो की गरजेचं असतं. इथे अजून एक झेल पहा. आदिनाथची चर्चा म्हणूनच झाली होती की का त्याला दुसऱ्या ओव्हरसाठी पुन्हा एकदा प्रचारण केलंय हे आपल्याला पाहायला मिळालंय. अजून एक विकेट आली आहे या बॉलवरती. पाण्याची मागणी मधोमध्ये मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक ब्रेक लागेल, वेळ आहे तोपर्यंत आपण जाणार आहोत डीजे मास्टरकडे. येस हा 2 बॉटल घेऊन जा, जो कोणी पाणी घेऊन जाईल. 2 टर्म मध्ये आपण जाऊया. फर्स्टली आपण बॅटिंग युनिट कडून 12th मॅन पाठवूया. क्या बात आहे. ऋण 11 नारायण फिल्डिंग. त्यानंतर बॅटिंग मध्ये जे स्ट्रोक खेळले गेलेत पहा त्यामध्ये आपण पाहू शकतो 32 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. 2 विकेट आपण पाहतोय पडलेल्या आहेत या ओव्हरमध्ये. या 2 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या ज्यामध्ये सिक्सर्स ज्या पद्धतीने हिट केले. एक खेळाडू आपण पाहिले ऑफ सीझन मध्ये आपण पाहिलं की 2 मोठे फटके पाहायला मिळालेत. ऑन साईडलाही चांगले फटके खेळलेत. त्यामुळे इथे बॅटिंग अनालिसिस पूर्णपणे आणि हीच आपण पाहतोय टेक्निकली घेतलेली काळजी आहे. ही इम्प्रूव्हमेंट आहे एकविरा लाईव्ह इव्हेंट या स्ट्रीमिंग वाहिनीची. ज्या पद्धतीने ते काम करतात ते काम पाहण्यासाठी आणि त्यांचं काम अगदी आपण पाहतो यूट्यूबवरती झलकतं आज. म्हणूनच आपण पाहतोय अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये बहुतांश स्पर्धांमध्ये आपल्याला एकविरा लाईव्ह इव्हेंट ही वाहिनीच कार्यरत आपल्याला आपल्या रायगड परिसरामध्ये पाहायला मिळते. कामानं माणूस पुढे जातो याचं उत्तम उदाहरण आहे. नुकताच यतीनसोबत चर्चा झाली. बाबा बंगाल फिरून आला नाथ भगव्या कफनीवाल्या गाण्याबद्दल आणि यतीननं तार छेडली की आत्ताची जी तरुण पिढी आहे ती अगदी आपण पाहतो की पूर्णपणे भक्तिरसामध्ये वेडावलेले आहे आणि बंगाल फिरण्यासाठी जात आहेत, बाबांचं दर्शन घेत आहेत. मी म्हणेन भक्तिरसामध्ये गुंतणं चांगलं आहे. भावविण भक्ती भक्तिविण मुक्ती बळविण शक्ती बोलू नये. कैसनी दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिन शिवाया सायास करीची प्रपंच दिनदेशी हरिशिन बसची कवन्या गुणे आणि ज्ञानदेव म्हणे जपतप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. बघा जपतप करणं आवश्यक जरूर आहे परंतु मी म्हणेन प्रापंचिक जो काही खेळ आहे मग त्यामध्ये कमवा असेल त्यामध्ये खेळ असेल या गोष्टी करणं महत्त्वाचं आहे. आरोग्य धनसंपदा या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. मी म्हणेन हरिकीर्तनांचा लाभ तुम्ही घ्या यात काही मात्र शंका नाही आहे कारण त्यातून आपलं एक मेडिटेशन ही प्रक्रिया राहते आणि आपला जो मी म्हणेन मेंदू आहे त्याची कार्यक्षमता थोडी आपण पाहतोय की अजून चांगली होत जाते. परंतु दैवी शक्तीवरतीच डिपेंड राहणं हा मी म्हणेन पर्यायी मार्ग नाही आहे. मेहनत शिवाय काहीच नाही आहे मित्रांनो. प्रयत्न वालूचे कण रगडिता तेलही गले. ट्राय बट डोंट क्राय. एव्हरी डे एव्हरी सिच्युएशन एव्हरी मोमेंट यू विल ट्राय. आयुष्याच्या प्रत्येक घडीघडीला तुला प्रयत्नच करायचे आहेत कारण की प्रयत्नांशिवाय पर्याय नाही आहे आणि प्रयत्न एक अशी गुरुकिल्ली आहे जी नशिबात नसलेल्याही गोष्टींचे दरवाजे उघडत असते. त्यामुळे या गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. ऑल द बीट पुन्हा एकदा मैदानामध्ये घेऊन चालतोय. स्ट्राईक एंडला आपण जातोय. फलंदाज पाहतोय खेळण्यासाठी तयार आहे तो म्हणजेच
विकी हजारे आतापर्यंत छान फलंदाजी केली आहे आणि या संघाचा तारणहार खेळाडू आहे ऋण एलनारेन. हा संघ आपण पाहतोय यंग कम्युनिटी आणि यंग टीम आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला बॅटच्या मधोमध लॉंग ऑन टार्गेट केलाय. ऑनचा खेळाडू आहे त्याच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा बाहेर. षटकार. सामन्याचा आनंद घेत आहेत. सजेशन देखील त्यांनी केलेले आहेत. अशा माणसांची गरज असते संदेश दादा, कारण आपण पाहतो की ज्या वेळेला आपल्या बाजूनं उभा राहणारा हा आपला मित्र असतो, परंतु आपल्याला ॲडवाइस देणारा कधी कधी आपल्याला शत्रू वाटू लागतो, परंतु त्यातूनच आपण भरपूर काही शिकत असतो. त्यांनी एक सूचना दिली की बॉल डिलिव्हर होताना थोडा स्टॉप घे. नक्कीच घेईन. मॅचकडे घेऊन चालेल पुन्हा एकदा. 38 झालेत. 38ला 2 विकेट पडलेल्या आहेत. चौथ्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय गोलंदाजी करतोय गोलंदाज साहिल पाटील. चला स्पीडअप करा अशी विनंती आहे. थोडं फास्ट खेळायचं आहे. व्यवस्थित चेंडू आपण फेका अशी विनंती राहील. पंच आपण या गोष्टीची काळजी घ्या, कारण 6 षटकांच्या सामन्यात वेळेचं बंधन आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. मॅचकडे आपण जाऊयात. बॅटिंग करत असताना विकी हजारे आपण पाहतोय चांगल्या धावा बनवतो आपल्या संघासाठी. आतापर्यंत आपण जर त्याच्या फलंदाजीचा इथून अहवाल पाहिला 3 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश आहे. 3 सिंगल देखील आहेत. हा बॉल आपण पाहतोय ऑन साइडला खेळायचा प्रयत्न आहे. सोन्या तिकडे बॉलवरती जात आहेत. पकडतील फेकतील तोपर्यंत एक धाव घेण्यासाठी जरूर त्यांच्याकडे वेळ आहे. स्ट्राईक रोटेट झाली आहे. पॉपिंग स्विचवरती आपण पाहतोय आपल्या पायामध्ये जो काही नॅचरल गुणधर्म आहे फ्लेक्झिबिलिटी, तिचा पूर्णपणे वापर करतात. सो दॅट्स वाय एक धाव त्यांना मिळते या बॉलवरती. एका धावेने धावफलक पुढे जात आहे. धावफलकाला आपण पाहतोय आकार आलाय. एकूण धावा 39 धावफलकावरती. चौथ्या क्रमांकाच्या षटकामध्ये गोलंदाजी साहिल पाटीलची. बॅटिंग युनिटमध्ये प्रेमनाथ हजारी ही नाव नवीन जोडलं गेलंय. स्ट्राइक एंड आहे. फुलर लेनचा बॉल ऑफ साइड टार्गेट. फिल्डर आहेत, उचलणार फेकणार तोपर्यंत आपण पाहतोय तिथेही धाव पूर्ण झालेल्या आहे. सिंगल डबल वरती तेवढंच चांगलं फोकस आहे. मोठे फटके मधोमध येत आहेत आणि हा बॅटिंग करण्याचा मी म्हणेन मनसोबा भरपूर छान आहे, कारण मैदानामध्ये थांबून खेळणं तेवढंच महत्वाचं राहतं. उस्मान पटेल नेहमी म्हणतो की यदि यासे बचेंगे तो आज बनाएंगे. हा त्याचा रणमंत्र आहे फलंदाजी करायचा, आणि म्हणून पाहतो सगळे चेंडू आक्रमकतेने खेळत नाही, आणि म्हणूनच आपण पाहतोय की रायगडच्या मोठ्या दिग्गज फलंदाजामध्ये त्याचं नाव आहे. त्यापैकी अजून एक नाव, अजून एक बॉल उंच आणि लांब लचक लॉंग ऑन, आणि लॉंग ऑन मधून बॉल सीमारेषा बाहेर. समालोचन कक्षाच्या अलीकडच्या बाजूने जातोय. षटकार. तेरा बॉल मध्ये 36 वरती नाबाद खेळतोय. पहिल्या मॅच मध्ये आपण अर्धशतकीय खेळी पाहिली होती, आणि इथे पहा त्याच पावलांवरती पाऊल ठेवत फलंदाजी होतीये की काय. यस डेफिनेटली, व्हाय नॉट. आय एम द अनस्टॉपेबल. विकी हजारे मैदानामध्ये. आता इथून मात्र हार्ड हिटरची भूमिका साकारतो. अजून एक ठोकलाय. षटकार. सांघिक, आणि दुसऱ्या बाजूला 42 वरती खेळतो विकी. हा चेंडू जाऊ दिलाय. लाईन विस्केलीत झालाय गोलंदाज. दडपण दिसतंय मैदानामध्ये. मनोवैज्ञानिक दबाव आहे. दबाव तंत्रामध्ये गोलंदाजी होतीये हे मात्र निश्चित आहे. ही अस्मिता नाहीये, खास करून मी म्हणेन तोंडरे संघाची. ही मानसिकता नाहीये त्यांची, परंतु मानसिकतेचाही भंग होतो, आणि हा भंग आपण पाहू शकतो कसा केलाय विकी हजारेनं मैदानामध्ये. याचं प्रात्यक्षिक आता आपण पाहतोय. अक्षरशः आज मात्र तो फलंदाजी करतोय. म्हणेन फलंदाजी नाही तर जलत्या निखाऱ्यांना फेकतोय गोलंदाजांवरती. सरोजनच्या सफाईनं आपण पाहतोय पिसं उपटतोय खेळाडूंची. अक्षरशः अजून एक वन मोर रो मध्ये पाठोपाठचा ऍड केलाय. दुसरा अजून एक मोठा फटका येतोय. षटकार.
काय फलंदाजी पहा, सलग 3 षटकार, मधोमध्ये एक व्हाईट बॉल, म्हणजे शेवटच्या प्रिव्हियस 3 बॉल वरती आपण 19 धावा येताना बघितलेल्या आहेत. लाजवाब फलंदाजी. वैयक्तिक 48 वरती खेळतो. यतीन म्हटलं चर्चा नकोय, ज्यावेळेला क्लोज येतात असे अर्धशतकाच्या खेळाडू आणि त्यांची चर्चा केली जाते त्यावेळेला एन्काउंटर होतात आणि त्यांनाच आपण क्लोज एन्काउंटर म्हणतो. इथे अक्षरशः तेच आपण पाहतोय. आता घडेल का अशा अपेक्षा आहेत इथून मात्र बॉलिंग युनिटला, परंतु तो विकी हजारे आहे. त्यांना आम्ही प्रथमतः पाहिलं होतं वावंजेच्या मैदानामध्ये खेळताना. काय फलंदाजी तो करतो. रुनव 11 नारिन हा संघ जो आहे तो संघ आपण पाहतो अगदी युवा खेळाडू घेऊन मैदानामध्ये उतरले. सुरुवात त्यांची झाली डी पूल मधून, परंतु आता त्यांचा जो खेळ आहे तो इतका बहारदार झाला की हा संघ भरपूर छान आणि चांगल्या ईर्ष्येनं खेळत असतो. इम्प्रूव्हमेंट भरपूर छान आहे. त्यामुळे येणारा कालखंड तुमचा आहे असंही आपण त्यांना जरूर म्हणूयात, कारण ज्या पद्धतीने त्यांची सुरुवात झाली ती सुरुवात भरपूर छान आहे. एकूण धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. टोटल 59 धावफलकावरती लागलाय. 4 षटकांचा खेळ संपलाय. फर्स्ट इनिंग मध्ये आपण पाहतोय खेळ सुरू आहे आणि ज्यामध्ये 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. विकीचा प्रेमनाथ 2 खेळाडू, हजारे बंधुराज. हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा लाईन विस्कलित. नवीन खेळाडू ज्याची निवड झाली गोलंदाजीसाठी सुजल पाटील. ऑलरेड पाटील सगळे पाटील आहेत, कारण मुळात तोंडरे गावाचं समीकरण आहे. बहुतांश प्रमाणामध्ये पाटील बंधुराज राहतात त्या गावामध्ये. यावेळेचा बॉल आपण पाहतोय स्टेअर केलाय. स्लॅश करायचा प्रयत्न होता. टार्गेट थर्डमॅन होता. 1 धाव तिकडे घेतील. दुसऱ्या धावेसाठी देखील आलेत आणि 2 धावा आपण पाहतोय पूर्ण होत असताना. टीमची धावसंख्या इथून 61 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. पहिल्या हाफमध्ये फलंदाजी तीही ताकदवर, भरपूर छान पद्धतीनं फलंदाजी होते मैदानामध्ये. बॅट्समन प्रेमनाथ ऑन स्ट्राईक, त्यांनी चांगला धावा दिला संघासाठी. स्पेशली स्ट्राईक द्यायचा प्रयत्न तो करतोय. ओह व्हॉट अ शॉट, क्या बात आहे. अफलातून फलंदाजी, जंगलामध्ये आग दोन्ही बाजूने लागली आहे. मधोमध्ये येणारा होरपलून जाईल यात काही मात्र शंका नाहीये. षटकार आलाय. बाद आहे. काय फलंदाजी, मोठे फटके आणि फक्त मोठे फटकेच पाहायला मिळत आहेत. डेथ ओव्हर्स आलेल्या आहेत. आता आम्ही तुम्हाला डेथ मध्येच नेणार हे दाखवत आहेत बघा. स्ट्राईक घ्यायची आहे या उद्देशाने आहेत. सेफ आहेत खेळाडू. विकीला स्ट्राईक हवी होती आणि ते आपण पाहतो 1 धाव तिथे घेतल्या. ओ थोड्याशा अडचणी आहेत पहा. चला आपण फर्स्ट एड किट न्या, पाणी देखील घेऊन जायचं आहे. थोडी काळजी घ्या. स्कोर अनालिसिस आपण तोपर्यंत पाहूया. टीमची धावसंख्या जी आहे ती टोटल झालेली आहे 69 धावा, 69. 2 गड्यांचा आपण पाहतोय आतापर्यंत मोबदला मोजत फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, ज्यामध्ये आपण पाहिलं की बॅटिंग करत असताना विकी हजारे 48 वरती नाबाद खेळतोय. स्वप्नील शेंद्रेनं संघासाठी 6 धावा दिल्यात आणि प्रेमनाथ हजारे यानं आपण पाहतोय 9 धावा आपल्या संघासाठी आतापर्यंत जमा केल्यात. एक्स्ट्राच्या स्वरूपात देखील धावा आलेल्या आहेत. दहा धावा दिल्यात माफ करा प्रेमनाथनं. मयूर मात्रे स्वस्तात परतला होता. 3ऱ्या क्रमांकावरती ते आले होते, परंतु त्या विकेट आल्या होत्या ओव्हर नंबर 3 मध्ये. आदिनाथ पाटीलला मिळालेल्या त्या सफलता होत्या. त्यानंतर मात्र विकेट आपण येताना बहुतांश प्रमाणामध्ये पाहिल्या नाहीयेत. म्हणजे सुरुवातीला विकेट पडण्यासाठी थोडासा त्रास सहन करावा लागला. त्यानंतर मधोमध्ये विकेट आल्या 2 आणि आता विकेट आलेल्या नाहीयेत. सुजल पाटीलची निवड. 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत आणि या सुजल वरती आपण पाहिलं तर धावा आल्यात 10. वाईडसह 1 धाव, डबल, सिक्सर, 1 सिंगल मधोमध्ये आली होती. अजूनही येणारे 3 बॉल शिल्लक आहेत सुजलच्या ओव्हर्स मधून, सुजलच्या ओव्हर मधून. 69 वरती जाऊन पोहोचलेत. मॅच मध्ये आपण पाहिलं तर करंटली 15.33च्या सरासरीनं फलंदाजी करतायत. ओव्हर नंबर फक्त 3चा अपवाद वगळला तर एकही गोलंदाज आपल्याला इकॉनॉमिकल स्पेल देताना पाहायला मिळाला नाहीये. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता विकीचा. 1 धाव तिकडे. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता खेळाडूचा. 22च्या स्वरूपात धाव आहे.
त्यामुळे विकीला ही धाव काउंट केली जाणार नाही. अजूनही आपण पाहू शकतो 48 वरती तो खेळत आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्ट्राईक रेट पुन्हा एकदा प्रेमनाथ, ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलं प्रिव्हियस बॉलवरती सिक्सर आला होता. काऊ कॉर्नर मध्ये फटका खेळला होता त्या फलंदाजानं. सो तो स्ट्रॉंग रिझन आहे या खेळाडूचा. फुल टॉस बॉल, मेजवानी आहे, नो बॉल प्लस सिक्सर. क्या बात आहे, जबरदस्त फटका. अपरकट खेळायचा होता, बॅट मध्ये टायमिंग इतकं तंतोतंत बॉलशी जुळलं की बॉल सीमारेषा बाहेर जातोय, धडकतोय 6 धावांसाठी. षटकार. गोलंदाजांना हेजिस्टेट करतायत पा, हिरसावून सोडलेला आहे आपल्या बॅटिंग मधून बॅटिंग करत असताना या दोन फलंदाजांनी. विकीचं विशेषतः कौतुक आहे, 48 वरती नाबाद खेळतोय. दुसऱ्या बाजूनं प्रेमनाथ देखील त्याच पद्धतीनं जोड देतोय. हाही बॉल उंच उडवायचा प्रयत्न बॅटच्या मधोमध. सुपर आकर्षक फलंदाजी. एका बाजूला आपण पाहिलं की अट्रॅक्शन गनर विकी बनला होता, दुसऱ्या बाजूला इम्पॅक्ट टाकतोय हा फलंदाज बॅटिंग युनिट मधून प्रेमनाथ. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. अजून एक षटकार आलाय, धावसंख्येला आकार. 80 धावा कंप्लीट करत 83 पर्यंत पोहोचलेत. क्या बात आहे, ताबडतोड फलंदाजी पाहायला मिळते. यावेळेचा बॉल गॅप मधून काढायचा प्रयत्न, फिल्डर तिकडे आहेत, 1 रन घेण्यापासून थांबवू शकणार नाहीयेत. सिंगल आली आहे. स्ट्राईक रोटेट आणि अशा पद्धतीने आपण पाहू शकतो. ओव्हर नंबर 5 देखील फिनिश. 84 2 झटके. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. दे डीजे. की 100 धावा होतील की काय नाही, परंतु या मॅच मध्ये आता तो उच्चांक होईल की काय अशाही चर्चांना उधाण आलाय. एकूण धावा धाव फळकावरती आपण पाहतोय टोटल 84 लागलेल्या आहेत. लास्ट ओव्हर साठी गोलंदाज डेथ ओव्हर मध्ये आपण पाहतोय. यावेळेला प्रितेश पाटीलची निवड केलेली आहे, जे छान पकडला होता खेळाडूंना. नेक्स्ट मॅचचा टॉस आहे आई गावदेवी साक्षी 11 नारिवली आणि श्री मलंग स्पोर्ट वाबंजे या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला मी इन्व्हाइट करतो की इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे, आपण टॉस साठी ते संपर्क करायचा आहे. हा अन्यथा बघा, जर एखादा संघनायक इथे आला नाही तर मग जो उपलब्ध आहे त्यांना टॉस विन दिला जात आहे, असाही निर्णय आहे, असेही रूल्स आहेत. आणि जर मॅच संपेपर्यंत आला नाही तर बॉलची देखील पेनल्टी आहे. सो नियमांचं कटिबद्ध आपल्याला पालन करायचं आहे. यावेळेचा बॉल विकीनं खेळलाय. रन्स कंप्लीट करत असताना 1 रन तरी पूर्ण केले, दुसऱ्या धावेसाठी निघालेत. अर्धशतक कंप्लीट होतंय खेळाडूचं. क्या बात है, मंजिल मिले ना मिले तो मुकद्दर की बात है, हम लढाई नहीं है गलत बात है. हा तर फर्स्ट हाफ आहे, फर्स्ट हाफ मध्ये आम्ही लढाई करू आणि त्या लढाईमध्ये आपण पाहतोय आज लढत असताना हा लढवय्या योद्धा पाहायला मिळतोय रुना इलन नारेंचा. आणि याच अर्धशतकासाठी विकीला आदरणीय रवी शेठ हजारे यांच्याकडून 5000 रुपयांचं रोख पारितोषिक देखील दिलं जाईल. क्या बात आहे. पहिले गुरुकरण आज पाहतोय आपण, म्हणजे वडील ते मंचावरून सामना बघतायत विकीचा आणि आज त्यांची छाती देखील गर्वानं फुलली असावी. हा बॉल मिस झालाय. अगदी आपण पाहिलं मध्यम गतीनं बीट केलं. या अर्धशतकाची चर्चा जरूर करू आपण, कारण ज्या पद्धतीनं फलंदाजी केली विकीनं, जबरदस्त फलंदाजी होती. आणि आज आपण पाहतोय नारेन संघाचा हा जो खेळाडू ना बॅकबोन बनलाय, याची फलंदाजी पाहण्यासाठी अनेक सारे प्रेक्षक लांबून लांबून येतात. हा चेंडू आपण पाहतो, पंच बोलालेत, नो बॉलचा इशारा, नो बॉल कॉल, गेट रेडी फॉर द फ्री हिट नाव. अजून एक मेजवानी. झालंय काय, घर फिरले की वासही फिरतात असं म्हटलं जातं ना, तशी इथे गत झाली आहे. कारण मी आधी चर्चा केली की तोंडरे संघाची अस्मिता नाहीये, बलाढ्य संघ आहे तोंडरे. विश्वास पाटील जेव्हा खेळायच्या संघामध्ये त्यावेळेला काय या संघाच्या अबाउट थिंकिंग होती, ॲबिलिटीज या संघामध्ये काय होत्या. परंतु जसा जसा आपण पाहतो एखादा सिनियर खेळाडू संघामधून जातो ना, तर फार तर असाही फरक पडतो. त्यामुळे तेही मिस करत असावे.
40+ मध्ये सध्या खेळतायत. आताच आम्ही पाहिलं विघ्नहर्ता 11 नवीन पनवेलमध्ये जी स्पर्धा त्यांनी ठेवली होती 40+ची, तिथे विश्वास पाटील यांचा संघ खेळत होता. MIDC परिभाग 40+ आयकॉनिक स्पर्धा होती आणि व्यावसायिक गटामधील ती स्पर्धा होती. तिथे आपण पाहिलं की ते त्या संघामधून नेतृत्व करत असताना त्यांनी रनरअप हा पुरस्कार जिंकला होता. यापुढील सामना विजेता वर्सेस विजेता आहे. येस येस विजेता वर्सेस विजेता आहे. मॅचकडे आपण जात आहोत. इथे आपण पाहतोय 1 धाव आलेल्या. एकूण धावा धावफलकावरती 90 पाहायला मिळतात. 90 रन. क्या बात आहे. एकूण धावा धावफलकावरती 92चा लॉस. विकेट मधोमध्ये पडल्याच नाही आणि त्यामध्ये उच्चांकित धावसंख्या पाहायला मिळते. ओ सुपर्ब फिल्डर आहेत. झेल घेणं थोडं कठीण, कारण थोडा कठीण झेल होता. बॅलन्सिंग चुकली गेली आहे. इथे पहा दुसरा धावेचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. पंचांनी हा निर्णय टीव्ही अंपायरकडे सोपवलेला आहे. टेक्निकल टीम कार्य करेल आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत सांगेल. 1 धाव तरी जरूर मिळालेला आहे. 91 धावा आपण धावफलकावरती सध्या पाहतोय. या निर्णयामध्ये 1 धाव ऍड केली जाईल की नाही केली जाणार, यातून टार्गेट तुमच्यापर्यंत आम्ही सांगू. त्याआधी आम्ही जातोय टॉस कडे, परंतु विनर वर्सेस विनर ही देखील क्लॅश आहे. त्यामुळं हाही जो आपला काहीसा मी म्हणेन पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मधील जो टाइम आहे तो देखील आपण थोडासा आपण दुरावू आणि मधोमध्ये टॉस होणार नाहीये. सो या सामन्यामधून विजेता संघनायक देखील आम्हाला ते मिळणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला सेकंड हाफ मध्ये जाणं गरजेचं आहे. यस ही धाव कंप्लीट आहे. त्यामुळे या बॉलवरती धावा मिळतील टोटल 2. एकूण धावा धावफलकावरती आपण पाहू 92. 93चा टार्गेट असेल सेकंड हाफ साठी. 36 बॉल मध्ये तुम्हाला 93 धावा बनवायच्यात. काय घडेल काय बिघडेल, जादूच्या आकड्यांचा खेळ टेनिस क्रिकेट. ज्या खेळाने तुम्हाला सर्वांना वेळ लावला तो खेळ टेनिस क्रिकेट. या खेळाचा आपण सगळेजण आनंद घेतोय. माजी सरपंच उपसरपंच चषक 2025 या पर्वासाठी आपण सगळेजण इथे एकत्रित आलेलो आहोत. सगळ्यांना आम्ही इथे शुभेच्छा देतोय आणि आपण पुन्हा एकदा पाहत राहा ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम. अर्थातच माजी सरपंच उपसरपंच चषक आवाजामध्ये थोडासा फेरबदल असेल. आपण जातोय ठाणेमधील अर्थातच एक बुलंद आवाज मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी कव्हर केल्यात ते सर्वांचे आता सध्याच्या घडील तरी आदर्श बनलेत. आमचे करणजी कालन यांच्याकडे आम्ही बोलतोय. हे दुटण्याचे आहेत. मी घेतो छोटासा ब्रेक, तोपर्यंत वेळ आहे. जाऊयात डीजे मास्टरकडे. थँक्यू.
घेतल्या होत्या 82चा चेस होता. तर 82 धावा चेस करण्यात आला. या डावामध्ये आपण बघितलं तर पहिल्या 3 ओव्हरमध्ये फक्त 32च धावा होत्या. डिसिप्लिन बॉलिंग आपल्याला आदिनाथच्या 2 षटकांमध्ये पाहायला मिळाली, तर प्रतीकच्या 1 षटकामध्ये देखील आपण बघितली होती. कारण आल्या होत्या तर प्रतीकच्या षटकामध्ये फक्त त्या 9 धावा, पण नंतरची 3 ओव्हर्स, पहिल्या 3 ओव्हरमध्ये 32, तर त्यानंतरच्या 3 ओव्हरमध्ये 60 धावा आल्या आणि टोटल 92 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. बॅटिंग करत असताना त्या ऋणव 11 नारेन, ज्यामध्ये अर्धशतकीय डाव आपण बघितला. 52 धावांचा 21 बॉलमध्ये 6 षटकार 2 चौकारांचं विकी हजारेचं आपण अर्धशतक बघितलं आणि त्यासाठी त्यांचे वडील आदरणीय रविशेठ हजारे साहेब यांच्याकडून 5,000 रुपयांचं रोख पारितोषिक देखील जमा आहे. त्याला आपण या मॅच नंतर देऊयात. 93 बनवायचा, 93 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. ओपनिंग पेअर मैदानाच्या आत गेलेली आहे. राधाकृष्ण RKCC तोंडरे म्हटलं की जरूर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्या नावाची दहशत आपण गेले कित्येक वर्ष बघितली, ते नाव म्हणजे आदरणीय विश्वासशिव पाटील. हे देखील या मॅचचा आनंद घेत असतील तर आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. आणि त्याचबरोबर प्रवीणजी मात्रे बोरदुलचे आपले एक नामवंत खेळाडू, यांचं देखील या ठिकाणी आपण सहर्ष स्वागत करूया. तो नामवंत क्रिकेटर आहेत, पण मी म्हणेन विश्वासजी पाटील म्हटलं की मला आजही आठवतंय जेव्हा जयंबिका तोंडरे हा संघ ऑल इंडिया फॉर्मॅटमध्ये स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये उतरायचा, आवर्जून मी स्टँडमध्ये बसून तेव्हा समालोचन करायचो. नाही, छोटा होतो, शाळेत असताना मी आवर्जून तिथून कल्टी मारून शाळेला ती मॅच पाहण्यासाठी जायचो. आणि खास करून विश्वास पाटील यांना जे चिअर करायचे सगळे, कारण ग्रामीणची रायगडची स्टारकास्ट असायची आणि ती त्यांच्या समोर संपूर्ण महाराष्ट्र, मुंबई असेल, महाराष्ट्राच्या बाहेरचे खेळाडू खेळायचे. आणि तेव्हा जयंबिका तोंडरे हा संघ, त्या नावाची दहशत विश्वास पाटीलांनी टिकवून ठेवली होती. त्यांचा गावचा संघ, त्यांचे चिरंजीव देखील या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मात्र नारेनने त्यांची जबाबदारी स्वीकारली. फलंदाजांनी त्या धावा त्यांनी बनवलेल्या. 93चा चेस, मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. अंपायरचा ग्रीन सिग्नल, दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला बॉल घेऊन गोलंदाज विकी माने. ऑप्शनचा बाहेरचा बॉल, स्लाइस करण्याचा प्रयत्न. ओहो, शॉर्ट थर्डला चान्स होती. पहिल्याच बॉलवरती विकेटची संधी, नामी संधी गमावली. थर्डमॅनला फिल्डर हरीश मात्रे, मोठी चुकी. आघाडीचा फलंदाज आपण पाहतो आकाश पाटील, जो स्ट्रायकिंग एंडला त्याला जीवनदान मिळते. आणि त्याच्या सोबतीला सुनीत, जो ऑफ स्ट्राईक आहे. माने, बॉल पडलाय, फिरतोय. विकी माने गेल्या 2 ते 3 वर्षांमध्ये या गोलंदाजाला मी बघितले. प्रतिभा संपन्न असा यंगस्टर बॉलर आहे, जो सध्या ऋणव 11 नारेनचा कॅप्टन देखील होता. टॉस त्याने जरूर गमावला होता, बॅटिंग करायची होती आणि त्याच्या फलंदाजांनी ते काम पूर्ण केलं. त्यामुळे गोलंदाजांवरती तो मानसिक दबाव नाहीये. जेव्हा जेव्हा आपण पाहतो स्कोरबोर्डवरती धावा असतात, तेव्हा गोलंदाजांना ती मुभा असते, ते एक्सपेरिमेंट करू शकतात. लो फुल टॉस, आत लागलाय, बॉल चालला मिड विकेटला, डीप मध्ये फिल्डर आहे, वेगाने येतोय बॉलवरती. आउटफील्ड फास्ट आहे या क्रीडांगणाचा आपण भौगोलिक विचार केला तर. आणि तो तसाच बॉल त्या फिल्डरचा हातात आला, बरोबर त्याने थ्रो केला. पहिली धाव येते RKCC तोंडरेसाठी आकाशा बॅटमधून. 92 झालेलं, 93 चेस करायच्यात. सो पॉवर प्लेला तुम्हाला कॅपिटलाइज करावं लागेल. सुरुवात जर चांगली झाली तर 93 कडे पाहत असताना तेवढा काही तुम्हाला संघर्ष करावा लागणार नाही, पण त्यासाठी सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे. सुरुवातीला आपण पाहतोय स्ट्रॅटेजी असते. बऱ्याच वेळेला फलंदाज संयमाने खेळतात, कारण समोर देखील स्ट्रायकर बॉलर असतात, जे अपोनंट टीमचं देखील ओपन करत असताना चांगल्या पद्धतीने आपण पाहतो. 4 ते 5 गोलंदाजांमधले ते निवडक 2 असतात, ते पॉवर प्लेमध्ये बॉलिंग करत असतात. त्यामधला विकी आहे. आता त्याच्यासमोर अटॅक करायचा आहे, कारण 93 चेस करत असताना तुम्हाला अटॅक करावाच लागणार आहे, पण तरी देखील प्रश्नचिन्ह नसतो. एज आहे, या वेळेला चुकी नसेल. विकेट किपरने चांगला झेल टिपलाय, शून्यावरती बाद होतोय. सुनीत पाटील पहिला धक्का दिलाय विकी मानेने.
सुनीत कॅप्टन होते, मात्र ऑन साइडला नजर नव्हती, बॉल फार मागे पडला होता आणि तिथून तो वळला होता, त्यामुळे बॉलला स्वीप करणे थोडंसं कठीण होतं. ते देखील करण्याचा प्रयत्न सुनीतचा होता, त्यामध्ये विकेट. फुल लेंथ आहे, थ्रू दी लाईन ड्राईव्ह केलं, बॉलला एक्स्ट्रा कव्हर मध्ये चालला, गॅप होती, डीप मधून फिल्डर येईल त्या अगोदर इनफिल्ड मधले शॉर्ट कव्हरचे फिल्डर तकदीर उचलून थ्रो करत आहेत. एका धावेने धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 2 धावा. सुरुवात मी म्हणेन जी पाहिजे होती तोंडरेला ती झाली नाही, कारण 93 ला चेस करायचं. दुसऱ्या बाजूने कॅप्टन विकीचं कौतुक असेल, चांगली बॉलिंग, स्ट्रायकर बॉलर आहेत आणि या बॉलिंग युनिट मधला सर्वात महत्वपूर्ण गोलंदाज आहे, त्याने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. शेवटचा बॉल ऑन साइडला टर्न करण्यात आला, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, चांगला फटका, येत आहेत 4 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 पवन 6 1 RKCC तोंडरे. लक्षातला पाठलाग करत असताना बॉलला तुम्हाला वारंवार कॅपिटलाइज करावं लागेल, सीमारेषेच्या बाहेर फेकावं लागेल, धावांची गती वाढवावी लागेल. सुरुवातीला तुम्हाला आत्मविश्वास मिळेल, सेट झाल्यानंतर तुम्हाला 30 धावगती जेव्हा पुढे जाणार आहे तेव्हा धावा बनत जातील आणि 93 तेव्हा मात्र मोठ्या वाटणार नाही. 87 धावा अजूनही बनवायच्यात, बॉल बाकी असताना 30. सध्याचं इक्वेशन आपण पाहतोय बॅटिंग करत असताना RKCC तोंडरे साडी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. विकी नंतर सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सोमनाथ गायकवाड. ऑन साइड सध्या जर आपण बघितले तर मिड विकेट मध्ये डीप मध्ये फिल्डर आहे, लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर आहे, मिड ऑफला 8 ठेवलंय, डीप एक्स्ट्रा कव्हर बाहेर. सोमनाथ ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल हवेत खेळलेत, पॉइंट मागे धावतोय, वेल जज बट कॅच ड्रॉप. चान्स आहे स्ट्रायकिंग एंडला, मात्र थ्रो देखील थोडासा वाईड इश होता, तिथून थ्रो नॉन स्ट्रायकिंग एंडला. कॅच ड्रॉप झाल्यानंतर 2 धावा मिळतात आणि 2 धावांनिशी टोटल सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो 8 धावा. ऍक्शन रिप्ले ऑफ स्टंपचा फार बाहेरचा बॉल होता, कदाचित सोडला असता तर वाईट असता, पण त्याला अटेम्प्ट केलाय. अपरकटचा प्रयत्न होता, बॉल बॅटच्या वरती लागला, एलिव्हेशन नव्हतं, तकदीर जवळपास पोहोचला होता. कॅच ड्रॉप. ऑफ स्टंपचा पुन्हा एकदा बाहेर, यावेळेला देखील फॉलो केलं होतं बॅटरने, बट यावेळेला सोडलंय आणि अंपायरचा सिग्नल येतोय वाईड. वाईडने धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 9 धावा. पहिल्या डावामध्ये देखील पहिल्या 3 ओव्हरमध्ये जास्त धावा नव्हत्या, फक्त 32. त्यानंतर मात्र 3 ओव्हरमध्ये आक्रमण झालं होतं, तिथे 60 जमवले आणि टोटल 92 पर्यंत पोहोचलाय नारायण. पाहूयात या डावामध्ये कशा पद्धतीनं पहिल्या विकेट नंतर रणनीती असेल. या बॅटिंग ऑर्डरचे आकाश आणि सध्या रोशन मैदानाच्या आत आहेत. ऑफ स्टंप हलका बाहेर, हाफ वॉली जरूर, त्याला ड्राईव्ह केलं एक्स्ट्रा कव्हर मध्ये, मिड ऑफचा फिल्डर चाललाय. मी म्हणेन त्याला अडवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं, नव्हतं, पण त्यामध्ये विकेट. ओहो, मिसफिल्ड झाली होती मिड ऑफच्या फिल्डर कडून, इकडे मिसअंडरस्टँडिंग आणि रनआउटची विकेट. दुसरा धक्का. दोघांमध्ये मिसअंडरस्टँडिंग आपल्याला पाहायला मिळाली फलंदाजांमध्ये, कारण बॉल सरळ जात होता आणि डीप एक्स्ट्रा कव्हर कडून फिल्डर आला होता, त्याने उचलून थ्रो केला असता तर वेळ तुमचा कमी गेला असता. क्रिकेट सांगतं. ओ हाफ वॉली लॉफ्ट केलाय, लॉंग ऑनला फिल्डर पाहतोय, जज करतोय, वेल जज कॅच. ओ व्हॉट अ कॅच. बॉल जवळपास वाचलाय की सीमारेषेच्या बाहेर चाललाय की काय, पण त्यामध्ये उभा होता
विकी आणि त्याने टिपलेला सुंदर झेल. 10 for 3, 10-3. जबरदस्तच वाजलाय. बॅटिंग करे तो विकी, फिल्डिंग करे तो विकी. वॉट अ कॅच. किती फ्लेक्झिबल आहे. काहींना फिटनेस करावं लागतं पण काही जेनेटिक असतात, त्यामधला विकी आहे. विकी मानेने चांगली बॉलिंग केली आहे. विकी हजारेने चांगली बॅटिंग केली आणि आता चांगला झेल देखील त्याने स्वीपलाय. मैदानाच्या आत आलेत आदिनाथ. पहिलाच फुल टॉस आणि पहिलाच थेट सीमारेषेच्या बाहेर गेलाय. डीप स्क्वेअर लेगला क्लिअर करणारा आदीचा षटकार. नो बॉल. अबाउट दी वेस्ट अटेम्प्ट केलाय आणि बॉल थेट आधीने पाठवलाय. गरज आहे या गोष्टींची, कारण 93 ला तुम्ही चेस करताय. 93 धावांना चेस करत असताना या फटक्यांची गरज आहे. आणि त्यामधला हा खरा बॉल बीमर होता, पण त्याला देखील अटेम्प्ट करत असताना चांगल्या पद्धतीने डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर पाठवलं. धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 17. 17 धावा. फ्री टॉन. ऑफ स्टंपचा बाहेर बॉल आत लागला. मिड ऑफला फिल्डर आहेत. एक धाव फार वेगाने घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिटला चान्स घेतली. मागे होतं बॅकअप. एकच धाव. चांगली फिल्डिंग. एका धावेने धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 18 धावा. 2 बॉलचा खेळ आणि बाकी आहे. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामधला. गायकवाडला आपण पाहतोय 28 बॉलचा खेळ बाकी आहे. धावा पाहिजेत अजूनही 75. 75. अजूनही गरज आहे 75 धावांची या मॅच मध्ये. ऑफ स्टंपचा बाहेर व्यवस्थित कॉन्टॅक्ट नव्हता. फार वेगाने आलाय आणि ही चुकी केली आहे त्या फिल्डरने. बॉल त्याला बीट करून सीमारेषेच्या बाहेर. चौकार. त्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. टेनिस बॉल तितका उसळतो, त्यामुळे आता थांबावं की पुढे जावं यामध्ये तो पुढे गेला खरा, पण बॉल मात्र त्याला भेदून सीमारेषेच्या बाहेर गेला. स्कोमॉस ऑन 22. शेवटचा बॉल पॉवर प्ले मधला. कौस्तुभ बॅट हातात फिरलीये, पण बॉल थेट गेलाय. लॉंग ऑन ला क्लिअर करत असताना आमच्या व्हीआयपी डाईस वरती आलाय षटकार. पॉवर प्लेचा एंड मात्र चांगला केलाय आरकेसीसी तोंडरेचा आदिनाथ आणि त्याचबरोबर कौस्तुभ पाटीलने. स्कोमॉस ऑन 28. 28 धावा धावा फलकावरती. बॉल बाकी 24 धावा पाहिजेत. 65.
काल नितलस संघाने देखील जबरदस्त खेळ केला होता. हरकत नाही, खेळ आपण जरूर पाहतो. हार जीत या दोन बाजू आल्याच. स्वर्गीय अभि 11 आणि संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस आयोजित माजी सरपंच आणि उपसरपंच चषकामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. नेक्स्ट मॅचमध्ये आपण पाहणार आहोत प्रिव्हियस मॅचचा विनर आणि या मॅचचा विनरला. त्यानंतर आपण कंटिन्यू पुढे जाणार आहोत. आई गावदेवी साक्षी 11 नारिवली अगेन्स्ट श्री मलंग स्पोर्ट्स वामनजे आणि त्यानंतर डिंग डॉंग ओवे अगेन्स्ट जीवा 11 पेंदर. अशा लढती असतील आजच्या सेकंड मॅच मध्ये. सध्या आपण जबरदस्त शेवट केला पॉवर प्लेचा आणि पॉवर प्लेला कॅपिटलाइज करत असताना 28 पर्यंत पोहोचवलंय आदिनाथ आणि त्याचबरोबर कौस्तुभने आपल्या आरकेसीसी तोंडरेला 24 बॉल मध्ये 65 बनवायचे आहेत या मॅच मध्ये. मॅच इंटरेस्टिंग असेल. जरी सुरुवातीला तुम्ही विकेट मिळवले असले तरी ही पार्टनरशिप मला आठवते सेमीफायनल विमेन्स वर्ल्ड कप मधली ऑस्ट्रेलियाचा अगेन्स्ट सेमिमा रॉड्रिक्स आणि हरमनप्रीत कौरने केलेल्या पार्टनरशिपने तो विजय मिळवला होता. पाहूयात आदिनाथ आणि कौस्तुभची पार्टनरशिप कुठपर्यंत पुढे जाते. बॉल बॅटचा आत लागला शॉर्ट स्क्वेअरलेगकडे. डीप मधून तकदीर फार वेगाने पहिली धाव वेगाने दोन्ही फलंदाजांनी कंप्लीट केली आहे. चांगला थ्रो एका धावेने. धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 29. 29 धावा फलकावरती. DY पाटील मैदानावरती इंडियन विमेन्स वर्ल्ड कप जिंकला आपल्या भारताने आणि इथे जांभुळेश्वर क्रीडानगरीवरती दुसरी मॅच आपण एन्जॉय करत आहोत. 93 चेस करायचे असताना धावा 29 आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. मयूर म्हात्रे ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल थ्रू दी लाईन ओव्हर दी लॉंग ऑफ थेट सीमारेषेच्या बाहेर षटकार. स्टार्टरची सध्या आपण जरूर पाहतोय बिकॉज ज्या विकी मानेने चांगली बॉलिंग केली होती, जो स्ट्रायकर बॉलर आहे आणि सेकंड ओव्हर मध्ये जिथे आदिनाथ आणि कौस्तुभ अटॅक करतात विकीला का आणलं नाही थर्ड ओव्हर मध्ये. ओहो गुडघा टेकवलाय बॉल निघालाय फाईन लेगला नाही थांबणार. आउटफील्ड फास्ट आहे आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकार. पाहतोय 39 बॉल बाकी आहेत अजूनही या मॅच मधले. 21 आणि धावा पाहिजे 54. ओहो शॉर्ट बॉल होता पण कमी गतीने. अर्ली बॅट स्विंग. कदाचित बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला असता तर बॉल हवेत गेला असता. सुदैवाने बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला नाही. चांगला बॉल ऑफ स्टंपचा बाहेरचा बाउन्सर. धावा आहेत 39. कॅप्टनचं काय चुकलं. स्वतः कॅप्टन आहेत विकी. थर्ड ओव्हर मध्ये का आले नाही हा देखील प्रश्न असेल. ओहो फुल लेंथ आणि बॉल थेट यस्टॅनवरती आदळला. बेल्स उडाली आहे. विकेट येते. गरज होती या क्षणाला आणि ती विकेट येते कौस्तुभ पाटीलची. 39 ला 4. आपण पाहिलं तर मयूर म्हात्रे यानं जर हॅट्रिक विकेट घेतली तर तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आकाश म्हात्रे यांच्याकडून मयूरसाठी आलेलं कॅश प्राइज. थँक्यू. अटॅक दोन्ही बाजूने होता आदिनाथ आणि कौस्तुभ करून. या क्षणाला विकेट पाहिजे होती आणि ती विकेट मिळवून दिली आहे मयूर म्हात्रेने. सुरुवातीच्या 3 बॉल मध्ये 11 धावा गेल्या. चौथा डॉट आला. 5व्या वरती बोल्ड केल्या आणि 6वा बॉल आता टाकेल मयूर. तर नवीन बॅटर प्रतीक मैदानाच्या आत आलेले आहेत. लोवा फुल टॉस लॉंग ऑफला फील्डर ट्रॅप होता. चांगला झेल आला. पावली माघारी परतेल प्रतीक पाटील. 39 ला 5वा धक्का. 3 षटकांचा खेळ संपलाय. बॉल बाकी आहेत अजूनही आता 18 आणि 18 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायचा आहेत 54. 54. ड्रिंक्सचा सिग्नल अंपायरचा. आपण देखील एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि ड्रिंक्स ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमच्या समोर असू. या मॅच मध्ये बॉल बाकी आहेत 18. धावा पाहिजेत 54. 54.
कदाचित कॉमेंटेटर कर्स याला देखील आपण म्हणू शकतो. ज्या पद्धतीनं मी उल्लेख करत होतो की विकी का आला नाही, पण तो का आला नाही याचं उत्तर तिथे आपल्याला मयूरनेच दिलं मैदानाच्या आत. त्याने पुढच्याच बॉलवरती एकही धाव न खर्च करता 2 विकेट मिळवल्या बॅक टू बॅक आणि 39ला सध्या 5 ही परिस्थिती आपण पाहतोय. आदिनाथला शेवटपर्यंत खेळावं लागेल आणि तो जर शेवटपर्यंत खेळला तर या मॅच मध्ये ती रंगत असेल, ती मजा असेल. 18 बॉल 54 धावांची गरज असताना विकी आपला एंड चेंज करतोय. या बाजूने आलाय, बॅट फिरले, एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये धावतोय, फिल्डर पोहोचलाय, सेकंड अटेम्प्ट आणि ते आता कॅच ड्रॉप झाली आहे. दोन्ही बॅटर एकाच एंडला. आता काय पुन्हा आपापल्या एंडला धावताय, डायरेक्ट हिट मिस झालंय आणि धावा मिळत असताना आपण पाहतोय त्या 2 आणि या 2 धावांनिशी टोटल सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 41. कॉर्डिनेट करावं लागेल तुम्हाला. अशा पद्धतीने तुम्ही आता विकेट द्याल समोरच्या नारायण टीमला तरी मॅच देखील ते घेऊन जाणार आहे, ते देखील तुम्हाला लक्षात पाहिजे. धावा सध्या आपल्याला पाहायला मिळतात 41 बॉल बाकी आहेत. 17 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा पाहिजेत 52. 52 धावा. मॅच अजून गेलेली नाहीये. आदिनाथ जर शेवटपर्यंत खेळला तर विश्वास पाटील यांची जग त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते या मॅच मध्ये. पण मी म्हणेन विकी माने ज्यासाठी आलाय तो चान्स घेईल विकेटसाठी. एकाच षटकार चौकार गेला चालेल, पण आदिनाथची विकेट आपल्याला इम्पॉर्टंट आहे. ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल, मिस टायमिंग की प्रॉपर. विकी हजारे पाहतोय आणि पाहतच राहील. लॉंग ऑनला क्लिअर करणारा आदिनाथ पाटीलचा षटकार. मारायचं तर टॉपच्याला मारायचं आणि सध्या तुम्हाला गोलंदाज कोणते असू द्या मारावेच लागणार आहेत, कारण 93 बनवायचे आहेत. विकी हजारेच्या खेळीला तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल तरच तुम्ही 93 बनवू शकता. सध्याचा स्कोर आपल्याला दाखवतो 47. बॉल बाकी आहेत 16 आणि 16 बॉल मध्ये 46 धावांची गरज आहे. अप्पर बॅट ग्रिपने खेळतो आदिनाथ. ज्या पद्धतीने विश्वास पाटील देखील खेळायचे आणि अप्पर बॅट ग्रिपचा एक फायदा असतो जर तुम्ही मोठे स्ट्रोक खेळत असता त्यावेळेला. स्विच हिटचा प्रयत्न केला, अपील, ये सिरीज आउट. फिंगर अप अंपायर. प्लम गवसलाय, मध्ये गवसलाय आणि विकी ज्यासाठी आला होता विकेट त्याने मिळवल्या आदिनाथची. 47 for 6. दिवाळीनंतर होळीची मजा आपल्याला फक्त डिस्क जॉकी आमचे डीजे ऑपरेटर देऊ शकतात आणि या मॅच मध्ये सध्याची परिस्थिती तशीच आहे. दिवाळीनंतर होळी 47ला 6 षटकार आला पण विकीने लगेचच विकेट देखील मिळवून दिले. आकाश शेळके यांनी फर्स्ट इनिंग मध्ये फार चांगला विषय छेडला होता की नरेश जे मुरबीचे गोलंदाज होते त्यांच्या अगेन्स्ट 5 षटकार येऊनही त्याने एका मॅच मध्ये 6 बॉल 6 धावा दिल्या नव्हत्या. मला आठवत आहे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 2007च्या T20 वर्ल्ड कप मध्ये युवराज सिंगने स्टुअर्ट बोर्डला 6 बॉल 6 षटकार मारले होते. त्या बॉल नंतर ती गोष्ट जरूर आपण तिकडे जाऊ, पण हा बॉल सध्याचा विकीज ऑफ स्टंपचा फार बाहेर होता आणि अंपायरचा सिग्नल आलाय वाईड. स्टुअर्ट बोर्डचं करिअर आता संपलंय आणि टेस्ट क्रिकेटमध्ये 5व्या क्रमांकावरती आहे बॉलरच्या मोस्ट विकेट टेकरच्या रँकिंगमध्ये. 604 604 विकेट त्याने मिळवलेले आहेत आपल्या कारकिर्दीमध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये आणि जगातला 5वा तो गोलंदाज आहे ज्याने क्रिकेटच्या सुरुवातीला त्याच्या कारकिर्दीच्या 6 षटकार त्याच्या अगेन्स्ट मारले होते युवराज सिंगने. क्रिकेट बरंच काय तुम्हाला शिकवतं. किरण मस्कर यांनी देखील म्हणाले की सुरुवातीला तुमची खेळपट्टी आयुष्य कसं जगायचं क्रिकेटवरचं देखील आहे आणि स्वतःचं देखील शिकवते. एक चांगला झेल विकी हजारेचा. 1 more विकेट डाऊन. आणखी एक धक्का.
फार चांगली बॉलिंग विकी कडून 48 ला 6 विकेट येत आहेत. 7 आलेले माफ करा 7 धक्के बसत आहेत आणि इक्वेशनचा आपण विचार केला तर बॉल बाकी आहेत आता 14 आणि 14 बॉलमध्ये 45 धावांची गरज आहे. 2 बॉलवरती धावा येत आहेत. मोठे फटके किमान एक जरी येतोय मॅच मध्ये जरूर असेल RKCC तोंडरे पण त्यासाठी आता शेवटपर्यंत किमान एका फलंदाजाला खेळावं लागेल. सूरज नवीन बॅटर मैदानाच्या आत आलेत. विकी ओहो अराउंड द लेग फोल्ड वेगा सोबतची भेदकता विकी मानेची आणखी एक धक्का. अभि 11 संग्राम 11 चे पुरस्कर्ते दोन्हीही जी नावं आपण ऐकली नेहमीच नितलं संघाला ते बॅक करत आलेले आहेत. सचिन शेठ पाटील अर्थातच बाहेर शेठ तोंडरे आणि त्याचबरोबर शैलेश दादा पावशे या दोन्ही व्यक्तिमत्वांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूयात. शेवटचा बॉल बाकी विकीच्या षटकातील आणि आता विकी हॅट्रिक 100 वरती असताना नवीन बॅटर साहिल पाटील मैदानाच्या आत. बॉल बाकी 13 बॉलमध्ये 45 धावा हे समीकरण RKCC तोंडरे साडी ऋणव 11 नारेंच्या अगेन्स्ट. माने हॅट्रिक बॉल खोला जरूर टाकलाय पायावरती अपील आणि विकेट हॅट्रिक. माजी सरपंच आणि उपसरपंच चषक 2025 ची 50 आपण याच मॅच मध्ये बघितली. पाहूयात आता विकी माने कडून विकेट हॅट्रिक. एंडनी बॉलिंग केली. विकी त्यासाठी थर्ड ओव्हर मध्ये आला नव्हता कारण त्याला त्याचा एंड चेंज करायचा होता आणि 2 ओव्हरच्या स्पेल मध्ये सध्या तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता फक्त 15 धावा आणि 5 पर 5 विकेट कंप्लीट करत असताना विकेट हॅट्रिक घेणारा विकी माने जो कॅप्टन आहे. आणि नेतृत्व कसं असावं कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट सध्या विकी कडून आपण पाहतोय ती भूमिका. आणि 48 ला 9 विकेट ऑल आउटचं संकट आहे सध्या RKCC तोंडरे संघावरती कारण 12 बॉल 45 पाहिजे असताना 9 विकेट देखील पडलेल्या आहेत. एक विकेट टिकवायचे तर दुसऱ्या बाजूला 45 धावा देखील बनवायच्या त्या फक्त 12 बॉलमध्ये. गाथा गावंड 11 तवळसे मजकूरचे कॅप्टन देखील रेडी आहेत नेक्स्ट मॅच मध्ये ज्यांना आपण पाहणार आहोत. आणि या मॅचचा विनर लगेचच नेक्स्ट मॅच खेळेल. विनर मध्ये चला आता वेळ घेऊ नका जास्त प्लीज. आमचे सन्मान्य आदरणीय सागर शेठ पाटील यांचंही मी मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम सुस्वागतम या स्पर्धेच्या माध्यमातून आपलंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खोला टाकला विकेट साठी हा देखील गेला होता आणि खरा गोलंदाज तोच असतो. इथे डेरेक हिटला कदाचित विकेटचं काम तमाम होतं. खरा गोलंदाज तोच असतो जो एका षटकार चौका गेला तर चालेल पण मला विकेट पाहिजे आणि विकी तेच करत होता लास्ट ओव्हर मध्ये. तो वारंवार विकेटसाठी जात होता. आदिनाथने त्याच्या अगेन्स्ट एक षटकार जरूर ठोकला पण त्यानंतर त्याने मिळवलेले विकेट 9 सध्या विकेट गेलेत. धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 49. 11 बॉलमध्ये 44 धावांची गरज आहे. लेफ्टी सुजल सध्या आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात. परिवर्तन फिल्डिंग मध्ये डीप स्क्वेअर लेगचं मिड विकेट लॉंग ऑन थोडंसं ऑर्थोडॉक्स आपण पाहतोय मिड ऑन आत. कमी गती मिड ऑन आत आहे त्याचाच फायदा. लॉंग ऑन कडे बॉल चाललाय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनचे फिल्डर येत आहेत. मिळते ती 1 धाव आणि एका धावेने सांघिक अर्धशतक. 50 धावा एकट्या विकी हजारेच्या बॅटमधून आपण बघितलं होतं. टॉप ऑर्डर निकामी राहिली सुरुवातीला. आकाशची विकेट सुनीची विकेट रोशनची विकेट त्यामुळे कौस्तुभ आणि आदिनाथच्या त्या पार्टनरशिपला तितकंसं महत्व आलं नाही. 93 बनवायचं असताना सुरुवात चांगली होणं फार गरजेचं होतं. तीच मिळाली नाही. चांगला स्मॅश केला बॉलला एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर
आणि हा डाव संपला ऑल आउट 50ला 10 आर के सी सी तोंडरे आणि अर्थातच हा सामना जिंकलाय ऋण 11 नारेनने 42 धावांनी मोठ्या फरकांनी हा सामना जिंकलेला आहे नारेन संघाने. आपला हार्दिक हार्दिक अभिनंदन. विकी आपण मैदानाचा थांबू नका प्लीज, टॉससाठी लगेचच या. विनर मध्ये आपली मॅच आहे नेक्स्ट मॅच जी गाथा गावंड 11 तळोजे मजकूर आणि त्यांच्या अगेन्स्ट ऋण 11 नारेन मध्ये आहे. सामनावीरचा पुरस्कार नो डाऊट फायपर तर विकी मानेने देखील कंप्लीट केलाय. पण जाऊयात आपण पहिल्या डावाकडे. जाणे 6 षटकार 2 चौकार 21 बॉल मध्ये 52 धावांची अर्धशतकीय खेळी केली. तो विकी हजारे मॅन ऑफ द मॅच.